ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिनी सर्वप्रथम माझ्या गुरुजनांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा, आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। आजच्या दिवशी थोर महर्षी व्यास यांचा जन्म झाला, म्हणून या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। ज्ञानाचा अखंड वारणारा झरा म्हणजे गुरु, निष्ठा आणि कर्तव्य म्हणजे गुरु, श्रद्धा भक्ती आणि शक्ती म्हणजे गुरु। गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला नमून वंदन करते सर्व गुरुजनांच्या चरणाला। कोणाची नजर न लागो शिष्याच्या नात्याला, आजच्या या पवित्र सोहळ्याला सर्वांचे मी सहर्ष स्वागत करते। सोहळ्याला नमून वंदन करतो सर्व गुरुजनांच्या चरणाला। कोणाची नजर न लागो गुरु शिष्याच्या नात्याला, आजच्या या पवित्र सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत। आणि मी स्कूलच्या सुपरवायझर वर्षा मॅमांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावे। आपल्या जीवनामध्ये गुरुचे स्थान सर्वप्रथम असते। संत कवी म्हणतात की जब तक तुम ना मिले साचा तब तक एक या चाचा पडचा। जोपर्यंत आपल्याला खरा गुरु भेटत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाला मार्ग भेटत नाही। जसा एक मातीला आकार देऊन घटना बनवतो, तसाच आपला गुरु मुलांच्या जीवनामध्ये मार्ग दाखवतो, त्यांना वेगळ्या प्रकारे आकार देतो, जीवनामध्ये कसं जगायचं हेही शिकवतो। माणसाचा पहिला प्रवास त्याच्या आई-वडील म्हणतात गुरु असं आपण जेव्हा त्याला शाळेत पाठवतो तो दुसरा गुरु असतो शिक्षक। शिक्षक त्याला शिकवतात, जीवनाचा मार्ग दाखवतात, आई-वडील त्याला प्रेरणा देतात। म्हणजे मुलाच्या जीवनामध्ये आई-वडील आणि शिक्षक या दोन्हीचं खूप महत्त्वाचं स्थान आहे। ते त्यांचे गुरु आहेत, ते त्यांच्या सर्व काही एक चांगला गुरु भेटला तर कोणी पुढे जाऊ शकतो। आणि तसंच आम्ही आमच्या जीवनामध्ये आणि फॅमिलीमध्ये प्रयत्न करतो। आम्ही गुरुपौर्णिमा साजरी करतो, आषाढी एकादशी साजरी करतो। हे फक्त मुलांनी आपली संस्कृती जोपासावी आणि ती पुढे घेऊन जावी याच्यासाठी आम्ही जे आपले फेस्टिवल असतात ते पूर्ण आम्ही साजरे करतो। त्या फेस्टिवलद्वारे मुलांना समजतं की आपली संस्कृती काय आहे, आपण कुठे चाललो, आपल्याला काय कसं संस्कृती जपायची ते पूर्ण त्यांना याच्याद्वारे समजतं। आणि या शाळेमध्ये आम्ही प्रोग्राम पूर्णपणे साजरा करतात आणि त्याला प्रोत्साहन देतात आमच्या डायरेक्टर मॅम। इथे आम्ही विद्यार्थी म्हणून समजतो, आम्हाला आमचे मार्गदर्शक एक गुरु आहेत, आमच्या सगळ्या गुरु आहेत जे आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी शिकवतात आणि जीवनाचा मार्ग सगळ्या आम्हाला शिकवतात। तर मी मॅडमच्या आम्हाला खूप खूप शिकवले आणि पुढे शिकवत राहतात। धन्यवाद। अध्यक्ष आणि मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन प्रज्वलन करूया। तरी मी आपल्या स्कूलच्या संचालिका श्रीमती कोतला मॅम आणि सुपरवायझर वर्षा मॅमांना विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन करावे। श्रीमती कोतला मॅमांना विनंती करते
त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. सर्व पालक, सर्व गुरुजन व प्रिय विद्यार्थी, आपण सर्वांना आज गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुचं आपल्या जीवनामध्ये फार महत्त्व आहे, अनन्य साधारण महत्त्व आहे. आणि आज वेद ऋषी ज्यांनी चारी वेद आणि महाभारत लिहिलेला आहे, त्यांना आज आपण त्यांचा जन्मदिवस सुद्धा आपण साजरा करतो. तर पूर्ण भारत देशामध्ये ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आणि स्कूलमध्ये लहान मुलांना गुरुविषयी तर माहिती आहे, पण प्रथम गुरु नेहमी माता पिता हे असतात. त्यामुळे आम्ही आज सर्व माता पितांना मुलांच्या बोलवलं आहे आणि शब्दांनी छोटे अजून भावना व्यक्त करू शकणारे मुलं नाही, पण आपल्या किंचित ते आज आपल्याला त्यांच्या भावना व्यक्त करतील. आणि एक कृतज्ञता जी असते गुरूंबद्दल, पालकांबद्दल, ती त्यांच्या कृतीतून तुम्हाला दिसून येईल. मला तिथे संत कबीरांचा दोहा आठवतोय. गुरु गोविंद दोनों खड़े काके लागू पाव, गुरु गोविंद दोनों खड़े काके लागू पाव, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बसा. पहिल्या लाईनमध्ये कबीरदासजी आपल्याला विचारतात आहे की गुरु आणि गोविंद म्हणजे भगवान दोन्ही समोर आहेत, तर कोणाला पहिले प्रणाम करावा हे मला कळत नाही. आणि दुसऱ्या पंक्तीमध्येच ते आपल्याला सांगतात की बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बसा. म्हणजे गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय आपण गोविंदाचे दर्शनही आपल्याला होणं शक्य नाही. म्हणजे गुरुची महत्ता फार अनंत आहे. आणि प्रत्येक कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण जा, शिक्षण किंवा शिक्षण आपल्याला याच्यासाठी, कारण ज्ञान त्याच्याने आपण प्राप्त करतो आणि त्या ज्ञानामुळेच आपण काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे हे निर्णय घेऊ शकतो. तर असं मुलांना आजच्या या दिवसाचं महत्त्व पटवण्याकरता आणि तो महत्त्व आहे आणि मुलांना त्याची माहिती व्हावी याकरिता आजचा हा सोहळा आपण साजरा करत आहोत. तर जास्त वेळ न घेता, कारण मुलांमध्ये आता पेशन्स तेवढा राहणार नाही, आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. My name is Sri Vishal Hare and I wish you all a very happy Guru Purnima. Guru Purnima is the festival which is decided to our Gurus. We celebrate Guru Purnima as a mark of respect towards our Gurus and teachers. They teach us to differentiate among good and bad things in our life. A Guru is not only teaches and gives us the knowledge to lead our life. A Guru is an important role in our life. Thank you. Everyone, my name is Sri Vishal Hare and I wish you all a very happy Guru Purnima. Guru Purnima is the festival which is decided to our Gurus. We celebrate Guru Purnima as a mark of respect towards our Gurus and teachers. They teach
us to differentiate among good and bad things in our life. A guru is not only teaches and gives us the knowledge to lead our life. A guru is an important role in our life. Thank you. जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला। कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे मिला, क्या बुरा क्या भला। इतने उपकार है क्या कहे, ये बताना ना आसान है। धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्म देती है जो माँ, जिसे जग कहे, अपनी संतान में प्राण जिसके रहे। हो लोरियां होठों पर सपने बुनती नजर, नींद जो वार दे हंस के हर दुख सहे। ममता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है। धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है।